नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे किसान कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्रातील 25 लाख शेतकऱ्यांना विमा भरपाई ही आता मिळणार आहे. मित्रांनो, या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे लवकरच जमा करण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, याआधी काही शेतकऱ्यांना 10% पीक विमा भेटलेला होता, पण आता 75% पीक विमा हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर काही शेतकऱ्यांना अद्यापही या पीक विम्यापासून वंचित राहावं लागलं होतं. अशाही शेतकऱ्यांना आता यामध्ये हा 100% पीक विमा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामधील कोणत्या जिल्ह्यांना या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे, तसेच या पीक विम्यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील, तसेच यामधील निकष आणि अटी काय असतील, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने ठरवलं आहे की 25 लाख शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी विमा भरपाई मिळणार आहे. मित्रांनो, हे पैसे त्यांना त्यांच्या बँक खात्यात ही थेट जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, याआधी फक्त 10% पैसे मिळाले होते, पण आता 75% पैसे मिळणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना खूप मदत होईल. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रातील जास्त करून शेतकरी पावसावर शेती करतात. कधी-कधी पाऊस जास्त पडतो, तर कधी पाऊसच पडत नाही. पाऊस न पडल्यामुळे किंवा जास्त पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. यामध्ये जर पाहिलं तर वादळ, गारपीट, दुष्काळ अशी काही नैसर्गिक आपत्ती आल्यावर शेतकऱ्यांना फार त्रास होतो. या सगळ्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी सरकारने पीक विमा योजना ही सुरू केली आहे. म्हणजेच पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून यामध्ये पैसे दिले जातात. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर सरकारने आता 2,852 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर नाशिक असेल, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती आणि नागपूर या विभागांसाठी वेगवेगळ्या रकमा ठरवलेल्या आहेत. काही जिल्ह्यांना याआधीच काही रकमा मिळालेल्या आहेत. तर उर्वरित पैसे लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर अनेक शेतकरी विचार करत आहेत की भरपाई किती मिळेल. सरकारी माहितीनुसार जर पाहिलं तर सरासरी 13,000 रुपये हेक्टरी ही मिळू शकते. पण ते प्रमाण प्रत्येक ठिकाणी सारखंच असेल असं नाही. जास्तीत जास्त 30,000 रुपये हेक्टरीपेक्षा जास्त मिळणार नाही असेही यामध्ये स्पष्ट सांगितले आहे. रक्कम मिळण्यासाठी काही अटी आहेत. शेतकऱ्यांनी आपली के-वाय-सी पूर्ण केलेली असावी, तसेच बँक खात्याची माहिती बरोबर असावी किंवा विम्याचे आणि जमिनीचे कागदपत्रे व्यवस्थित असावीत आणि पंचनामे झालेले असणं आवश्यक आहे. मित्रांनो, या अटी जर पूर्ण असतील तर शेतकऱ्यांना लवकरच या पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे. मित्रांनो, रक्कम एकाच वेळी मिळणार नाही. टप्प्याटप्प्याने हे पैसे मिळतील. आधी ज्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल. बाकी जिल्ह्यांसाठी लवकरच नवी यादी जाहीर करण्यात येणार आहे आणि या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. सरकारचे हे पाऊल खूप स्वागतार्ह मानले जाते, कारण यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर मागील 3 वर्षामध्ये म्हणजेच 2022 ते 2024 या काळात महाराष्ट्रात कुठे-कुठे जास्त पाऊस तर काही भागात पाऊस हा पडलेलाच नव्हता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यांना खूप दिवस भरपाई मिळाली नव्हती. त्यामुळे शेतकरी नाराज होते आणि काही ठिकाणी आंदोलने ही करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि अन्य शेतीसाठी वस्तू घेण्यासाठी हे कर्ज घेतलेलं होतं. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ही वाईट झाली होती. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर सरकारने हे सगळे लक्षात घेऊन ठरवलं आहे की राज्यातील शेतकऱ्यांना 2,852 कोटी रुपये यांचे वाटप करण्यात येणार आहे. मित्रांनो, हे पैसे वेगवेगळ्या विभागासाठी वेगवेगळे हे देण्यात येणार आहेत. मित्रांनो, यामध्ये विभाग जर पाहिले तर नाशिक आहे, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती आणि नागपूर या विभागाला हे पैसे मिळणार आहेत. मित्रांनो, या पैशांचा काही भाग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. तर उरलेले जे उर्वरित पैसे आहेत ते लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहेत. तर त्यामुळे शेतकऱ्यांना हळूहळू सगळ्याच यामध्ये भरपाई मिळेल. मित्रांनो, शेतकऱ्यांना हे पैसे मिळवण्यासाठी काही गोष्टी ह्या पूर्ण कराव्या लागतील. यामधील काही अटी असतील, या अटी जर पाहिल्या तर त्यांनी के-वाय-सी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. तसेच आधार बँक लिंकिंग हे असणं आवश्यक आहे. म्हणजेच आधार सीडिंग आपल्या बँक खात्याशी आधार लिंक असणंही आवश्यक आहे. तसेच विमा पॉलिसीची कागदपत्रे देखील यामध्ये असणं आवश्यक आहेत. तसेच या सर्व बाबी ही कागदपत्रे हे शेतकऱ्यांनी व्यवस्थित ठेवायची आहेत. तरच या शेतकऱ्यांना
या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे. मित्रांनो, ही भरपाई सगळ्यांना एकदम मिळणार नाही. सरकारने सांगितले आहे की सगळ्यांना वाट पाहावी लागेल, पण काही दिवसात हे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच अधिकृत सरकारी ऑफिस किंवा वेबसाईटवरच खरी माहिती घ्यावी. या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल आणि ते परत शेती करू शकतील आणि त्यांची आर्थिक स्थिती यामध्ये सुधारेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं हसू येईल. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर सरकारने यावर्षी जवळपास 2,852 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईपोटी हे देण्यात येणार आहेत. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर नाशिक विभागाला जर निधी पाहिला तर 149 कोटी रुपये आहे आणि पुणे विभागाला 282 कोटी रुपये आहे आणि इतर विभागांनाही त्यांच्या नुकसानीनुसार हे पैसे मिळणार आहेत. मित्रांनो, हे पैसे पिकांच्या नुकसानीसाठी दिले जाणार आहेत. मित्रांनो, हे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी KYC पूर्ण करणं आवश्यक आहे. तसेच काही चुकीची माहिती दिल्यास पैसे उशिराही यामध्ये मिळू शकतात. यासाठी विमा पॉलिसीची कागदपत्रे आणि पिकांचे नुकसान झालेल्याचे फोटो जे असतील ते देखील शेतकऱ्यांनी व्यवस्थित ठेवायचे आहेत किंवा हे अपडेट जर असतील किंवा पंचनामे करणंही यामध्ये अपेक्षित आहे. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना हे पैसे लवकर हे मिळणार आहेत. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर हे पैसे एकदम मिळणार नाहीत. तर मित्रांनो, हे पैसे टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना हे पैसे अगोदर भेटलेले होते अशा शेतकऱ्यांना यामध्ये 10% भेटलेले असतील तर 90% हे पैसे आता देण्यात येणार आहेत. तर काही शेतकऱ्यांना 25% भेटलेले होते त्या शेतकऱ्यांना आता यामध्ये 75% हा पीक विमा देण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या शेतकऱ्यांना सरसकट 100% हा पीक विमा देण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 25 लाख शेतकऱ्यांसाठीच या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. मित्रांनो, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नवीन शेतीसाठी पैसे गुंतवायला मिळतील. त्यामुळे उत्पादन वाढेल आणि गावाकडची अर्थव्यवस्था यामध्ये सुधारेल. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते पुढे उत्साहाने शेती करतील. ही योजना चांगल्या रीतीने राबवली तर इतर राज्यांनाही याचा फायदा होईल. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 25 लाख शेतकऱ्यांना 2,852 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, यामधील कोणत्या शेतकऱ्यांना हे रक्कम देण्यात येणार आहे हे आज आपण या व्हिडिओमधून पाहिलं. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर कमीत कमी 13,000 रुपये प्रति हेक्टर ते जास्तीत जास्त 30,000 रुपये प्रति हेक्टरपर्यंत ही मदत देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.